मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फाउंडेशन बोल्ट विषयी माहिती पाहिली। फाउंडेशन बोल्ट हे मशीनची हालचाल न होण्यासाठी आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा मशीनची हालचाल होते, मशीन इकडे तिकडे सरकते, तर ते फिटिंगसाठी फाउंडेशन बोल्टचा उपयोग केला जातो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उचलणारी साधने, हॉस्टिंग इक्विपमेंट्स याविषयी माहिती पाहूया। साधारणतः आपल्या शेतामध्ये आपण काम करतो। या शेतामध्ये जर आपण काढलेली धान्य उचलायची असेल तर आपल्या पाठीचा किंवा 2 जणांचा उपयोग केला जातो। तसेच मोठमोठे जर आपल्याला बैलगाडीत आणायचे असेल तर त्याला उचलून आपण बांधून बैलगाडीत ठेवतो। तर दोराने बांधले जाणारे ज्या वस्तू आहेत, ज्या ऑपरेशन करतो दोराने बांधून, त्याला रिगिंग ऑपरेशन असे म्हणतात। रिगिंग करण्यासाठी अनेक प्रकारचे हॉइस्टिंग इक्विपमेंट्स वापरले जातात। उदाहरणार्थ हॉइस्टिंग, डेरिक्स आणि क्रेन्स। आपण रोडवर पाहिलं असेल, रोडवर जेव्हा एखादी ट्रक किंवा ट्रॅक्टर किंवा काही मोठे अवजार जेव्हा बंद पडले जातात किंवा पलटी झाले जातात, त्यांना उचलण्यासाठी आपण क्रेनची सहाय्यता घेतली जाते। अशा प्रकारे हे हॉस्टिंग इक्विपमेंट्स आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर तिच्यातला पहिला इक्विपमेंट्स आहेत चेन हॉस्टिंग। चेन हॉइस्ट हे अवलंबून राहण्याजोगे साधन असून ते पोर्टेबल आहे। लोड उचलण्याकरता चेन हॉइस्टचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। चेन हॉइस्टचे पुढील प्रकार पडतात: डिफ्रेशन चेन हॉइस्ट, स्पर गिअर चेन हॉइस्ट, स्क्रू गिअर चेन हॉइस्ट, रॅचेट ऑपरेटेड चेन हॉइस्ट आणि वायर रोप चेन हॉइस्ट अशा प्रकारचे चेन हॉइस्ट आहे। तर डिफ्रेशन चेन हॉइस्ट याबद्दल आपण माहिती पाहूया। या चेन हॉइस्टला 3 शूज असतात, परंतु त्यापैकी 2 शूज वरच्या बाजूला आणि 1 शूज खालच्या बाजूला, वर्किंग ब्लॉकवर 1 शू असते। वरच्या ब्लॉकवर असलेल्या शूजला लार्ज व्हील म्हणतात, तर वर्किंग ब्लॉकवर असलेल्या शूजला स्मॉल व्हील म्हणतात। शूज हे रोलर असतात की ज्याने चेन फिरते। या हॉइस्टची चेन एंडलेस चेन असते। वजन अडकवण्यासाठी हुकची व्यवस्था केलेली असते। अप्पर ब्लॉकवर असलेल्या स्लीव्जवरील कप्पे थोट आणि गाळे असतात की जे चेनच्या लिंक्समध्ये बसतात। एका शूजला दुसऱ्या शूजपेक्षा 1 किंवा 2 कप्पे कमी असतात। पॅकेजच्या संख्येमध्ये असणाऱ्या फरकामुळे या हॉइस्टला डिफरेन्शियल असे म्हटले जाते। अशा प्रकारे डिफरेन्शियल चेन हॉइस्ट हा प्रकार आहे। स्पर गिअर चेन हॉइस्ट। स्पर गिअर चेन हॉइस्टमध्ये पॉकेट शूला चालवण्यास एंडलेस चेन वापरतात। पॉकेट शूच्या साहाय्याने एक गिअर रिडक्शन युनिट चालवले जाते। हे गिअर रिडक्शन युनिट दुसऱ्या सेकंड किंवा लोड चेन बरोबर बसवले असते। या लोड चेनच्या एका टोकास हुक बसवलेला असतो। स्पर गिअर चेन हॉइस्ट सर्वात जास्त कार्यक्षम असतो। अशा प्रकारे स्पर गिअर चेन हॉइस्ट की ज्यामध्ये जास्त कार्यक्षमता, गिअर असल्यामुळे जास्त कार्यक्षम असतो। पुढचा प्रकार आहे स्क्रू गिअर चेन हॉइस्ट। या स्क्रू गिअर चेन हॉइस्टला 2 वेगवेगळ्या चेन्स असतात।
यापैकी एक एंडलेस चेन असते. या एंडलेस चेनद्वारे पॉकेट्स असलेली शीव चालवली जाते. ज्या वेळेस ही शीव फिरते त्यावेळेस शीवमुळे एक वर्म गिअर ॲडजस्टमेंट चालवली जाते की ज्यामुळे चेनला वर खाली करण्यास शक्ती पुरवली जाते. याच्या लोडच्या चेनच्या एका बाजूला हुक बसवलेले असते व उचलणारे जाणारे वजन या हुकला अडकवले जाते. याला स्क्रू गिअर चेन व्हाईस असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे रॅचेट ऑपरेटेड चेन व्हाईस. या चेन व्हाईसला पुल लिफ्ट किंवा द कम ऑन चेन व्हाईस्ट असेही म्हणतात. या व्हाईस्टमध्ये एक रॅचेट असतो. वजन उचलण्याकरता या रॅचेटला एका लिव्हरच्या किंवा रॅचेट हँडलच्या साहाय्याने चालवले जाते. रॅचेट ऑपरेट चेन व्हाईस म्हणजेच कम अलॉंग चेन व्हाईस्ट. उपयोग कमी अंतरावर किंवा उंचीवर वजन उचलण्यासाठी या व्हाईसचा उपयोग जास्त करून अथवा केबल्स पसरवण्याकरता या व्हाईसचा उपयोग केला जातो. त्याला रॅचेट ऑपरेटेड चेन व्हाईस असे म्हणतात. पुढचा आहे वायर रोप हॉइस्टिंग. या व्हाईसमध्ये चेन ऐवजी वायर रोप आणतात. याच्या वजन उचलण्याकरता मनीला रोप उपयोगात आणतात. अशा प्रकारे हे वायर रोप्स आपल्याला चेन ऐवजी वायर रोपचा यामध्ये उपयोग केला जातो. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये फोरक्लिपचा उपयोग केला जातो. म्हणजेच आपले जे झालेले प्रोडक्शन आहे ते उचलण्यासाठी या फोरक्लिपचा उपयोग करून ट्रकमध्ये लोड केले जातात. हे लहान आकाराचे व्हेकल असून याला 4 व्हील असतात. याला फोरक्लिप ॲप्रॉन गेलोसिन अथवा इलेक्ट्रो इंजिनद्वारे शक्ती पुरवली जाते. गॅसोलिन किंवा इलेक्ट्रिक इंजिनद्वारे याला शक्ती पुरवली जाते. फोरक्लिपच्या मागील भागावर अवजड काउंटरवेज फिट केलेले असतात. मशीनच्या पुढच्या भागावर 2 स्टील लिफ्टिंग्स आर्म्स बसवलेले असतात. उचलल्या जाणाऱ्या लोडचा बॅलन्स राहण्यासाठी या आर्म्स फोरक्लिपमध्ये अंतर ठेवलेले असते व हे ॲडजस्टेबल असतात. कारखान्यामध्ये सहज उचलण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतात. त्याला फोरक्लिप असे म्हणतात.